मुलाखत किंवा इंटरव्ह्यू म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. म्हणजे आपल्याला वाटतं की तिथे फक्त आपल्या शिक्षणाची किंवा बायोडेटाची तपासणी होणार आहे. हो ना, पण तसं अजिबात नसतं. अगदी खरंय. आणि म्हणूनच आज आपण एका खूप भन्नाट विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. प्राध्यापक सुभाष जगताप यांचा हाऊ टू फेस अन इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीला कसे सामोरे जावे हा एक दस्तऐवज आहे. हो, खूपच सखोल संशोधन आहे हे. नक्कीच. आणि आजचं आपलं मिशन एकदम स्पष्ट आहे. मुलाखती केवळ प्रश्नांची उत्तरं देण्याची जागा नसून ती उमेदवाराच्या मानसिकतेची, त्याच्या कॉमन सेन्सची आणि प्रामाणिकपणाची चाचणी कशी असते हे आपल्याला उलगडायचं आहे. आणि मला खात्री आहे की हे ऐकल्यावर मुलाखतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. हो, म्हणजे बऱ्याचदा उमेदवारांना वाटतं की आम्हाला आमचं काम येतं, मग या मुलाखतीचा फार्स कशाला? बरोबर, पण कंपनी चालवणाऱ्या मालकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांना फक्त एक यंत्र नको असतं. म्हणजे रोबोट नको असतो त्यांना. अगदी बरोबर. मशीन दिलेलं काम अचूक करेल, पण कंपनीला असा एक माणूस हवा असतो जो कंपनीच्या हिताचा विचार करेल, शांतता राखेल आणि ज्याच्याकडे संयम असेल. खरंय. या संदर्भात या दस्तऐवजात एक खूप छान उदाहरण दिलंय. एका उमेदवाराने बायोडाटामध्ये आपण क्रिकेट कॅप्टन असल्याचं लिहिलं होतं. अरे वा, म्हणजे स्पोर्ट्स कोट्यासारखं काहीतरी. तसंच काहीसं. मग मुलाखतकारांनी त्याला तांत्रिक प्रश्न विचारले. म्हणजे बॅटचं वजन किती असतं, स्टंपची उंची किती असते. बरं. आता सामान्यपणे लोक अशावेळी काय करतात? फेकाफेकी करतात, म्हणजे काहीतरी खोटं उत्तर देऊन वेळ मारून नेतात. अगदी तेच. पण या उमेदवाराने अत्यंत शांतपणे सांगितलं, मला माहित नाही. बापरे, थेट माहीत नाही म्हणाला. हो. मग शेवटी पॅनलने वैतागून विचारलं की अरे मग तुला येतं तरी काय? हां, मग काय म्हणाला तो? तो शांतपणे म्हणाला, मला फक्त शतक कसं मारायचं हे माहितीये. क्या बात आहे. म्हणजे एकदम रिझल्ट ओरिएंटेड विचार. हो ना. आणि आश्चर्य म्हणजे त्याची निवड झाली. साहजिकच आहे, कारण त्याने खोटं बोलून स्वतःचा बचाव नाही केला, तर आपला आत्मविश्वास दाखवून दिला. मला तरी सगळी प्रक्रिया एखाद्या ब्लाइंड डेट सारखी वाटते. ब्लाइंड डेट म्हणजे कसं काय? म्हणजे बघा ना, कागदावर किंवा डेटिंग प्रोफाईलवर तुम्ही कितीही हुशार किंवा आकर्षक दिसलात तरी प्रत्यक्ष भेटल्यावर एखाद्या संकटात तुम्ही कसे वागता हे समोरच्याला पाहायचं असतं. अरे हां, हे अगदी योग्य उदाहरण आहे. आणि यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं अज्ञान किती आत्मविश्वासाने कबूल करता हे तिथे तपासलं जातं. हो, जसं ते लिफ्टमॅनचं कोडं आहे. हो, ते तर खूपच प्रसिद्ध आहे. 20व्या मजल्यावर राहणारा माणूस रोज सकाळी लिफ्टने खाली येतो, पण परत जाताना 15व्या मजल्यावर उतरून 5 मजले चालत जातो. कारण त्याची उंची कमी असते, त्यामुळे त्याचा हात 15व्या मजल्याच्या बटनापर्यंतच पोहोचतो. अगदी बरोबर. इथे उमेदवाराचा कॉमन सेन्स तपासला जातो. पण ही तर झाली प्रत्यक्ष भेटीची गोष्ट. आजकाल पहिली चाचणी फोनवरूनच सुरू होते. हो, टेलिफोनिक फिल्टर. बऱ्याच मोठ्या कंपन्या अयोग्य उमेदवारांना आधीच गाळण्यासाठी हे वापरतात. आणि या दस्तऐवजात सांगितलंय की फोनवर बोलताना ताठ बसा आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा. हो, हे खूप महत्वाचं आहे. पण माझा एक प्रश्न आहे, तुम्ही फोनवर हसत आहात की नाही हे समोरच्याला आवाजातून खरंच कसं काय समजू शकतं? हे थोडं अतिशयोक्ती नाही वाटत? तसं वाटू शकतं, पण आवाजातील कंपनं आणि चेहऱ्यावरील स्नायूंचा थेट संबंध असतो. अच्छा. हो, ताठ बसल्याने फुफ्फुसात हवा चांगली जाते आणि आवाजात एक नैसर्गिक खणखणीतपणा येतो. समोरचा माणूस तुम्हाला पाहत नसला तरी तुमचा उत्साह त्याला जाणवतो. म्हणजे नुसतं हलो म्हणण्यातूनही तुमचा आत्मविश्वास दिसतो तर? अगदी बरोबर. आणि यासोबतच फोनवर च्युइंगम न चगळणे किंवा टिप्पण्या काढण्यासाठी कागद पेन जवळ ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टीही खूप परिणाम करतात. हो, आणि फक्त हो किंवा नाही अशी एका शब्दात उत्तरं न देणं. खरंय. आणि पूर्वतयारी तर सर्वात महत्वाची. ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याची सखोल माहिती असायलाच हवी. म्हणजे बँकिंग क्षेत्रात असाल तर रिटेल बँकिंग आणि कॉर्पोरेट बँकिंगमधला फरक माहीत हवा. हो, किंवा रेल्वेमध्ये ट्रॅफिक सर्व्हिस आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस यांचं काम कसं चालतं हे समजून घेणं. नक्कीच. आता समजा ही टेलिफोनची पायरी पार केली आणि प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस उजाडला. तो दिवस तर खूपच तणावाचा असतो. हो ना. तिथे केवळ तुमचं ज्ञान नाही तर तुमची देहबोली आणि तुमचे कपडे देखील बोलत असतात. आणि स्वतःला शांत ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. यावर लेखकाने एक छान उपाय सांगितलाय. डोळे मिटून 1 ते 10 आकडे मोजत दीर्घ श्वास घेण्याचा प्राणायाम करायचा. हो, त्यामुळे मान आणि खांद्याचे स्नायू शिथिल होतात. आणि घसा कोरडा पडू नये म्हणून काच म्हणजे ब्लॅक कॅटेचूचा एक लहान तुकडा चगळायला सांगितलाय. अरे वा,
हा तर खूपच पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. हो, आणि तणाव व्यवस्थापनाचं एक भन्नाट वाईल्ड कार्ड उदाहरण यात दिलंय. कोणतं? एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सेल्स डिरेक्टर पदासाठी एक अत्यंत हुशार उमेदवार आला होता. बरं. त्याला विचारलं गेलं, विल यू प्लीज सर्व मी वाईन ऑन द रॉक? बापरे, हा प्रश्न तर पूर्णपणे अनपेक्षित आहे. हो ना. आणि त्या बिचाऱ्याला त्याचा अर्थच समजला नाही. वाईन ऑन द रॉक म्हणजे बर्फावर वाईन ओतणे. अरे रे, मग काय झालं? त्याला नाकारण्यात आलं, कारण सामान्य ज्ञानाभावी कोट्यवधींच्या डील्समध्ये तो परदेशी ग्राहकांचं मनोरंजन करू शकणार नाही, असं कंपनीला वाटलं. आणि इथेच हा विषय खरोखरच खूप रंजक बनतो. जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर कंपनीला हे पाहायचं असतं की तुम्ही फक्त पुस्तकी किडे आहात की तुम्हाला जगाचं भान आहे. अगदी बरोबर. हे एखाद्या रंगमंचावरील अभिनेत्यासारखं आहे. संवाद विसरणं ही मोठी चूक नसते, पण त्यानंतर तुम्ही तो प्रसंग कसा सावरून घेता हे महत्वाचं. म्हणजे चूक सावरण्याची कला. हो, समजा चुकून केबिनमध्ये येताना पायात कार्पेट अडकून उमेदवार पडला. तर तो प्रचंड घाबरेल. हो, पण जर त्याने न गडबडता हसून म्हटलं, असो, किमान मी काही प्रतिष्ठित लोकांसमोर तरी पडलो. क्या बात है. ॲट लीस्ट आय फेल अमंग द रिस्पेक्टेबल पीपल. हा जर जबाबीपणा तर नक्कीच जिंकून घेईल. हो ना. आता उमेदवार शांतपणे खुर्चीत बसलाय, वातावरण हलकं झालंय, पण आता सुरू होते खरी प्रश्नांची सरबत्ती आणि नैतिक कोंडी. एथिकल डिलेमा, बरोबर? हो, एक प्रश्न आहे बघा. वादळात बस स्टॉपवर 3 लोक उभा आहेत. बरं. एक तुमचा मित्र ज्याने तुमचे प्राण वाचवलेत, एक म्हातारी स्त्री आणि तुमची प्रेयसी. आणि कारमध्ये फक्त एकाच व्यक्तीला जागा आहे, होय ना? हो, मग तुम्ही कोणाला घ्याल? हा प्रश्न खूपच ट्रिकी आहे. याचं सर्वोत्तम उत्तर माहितीये काय आहे? उमेदवार म्हणतो, मी माझ्या मित्राला कारची चावी देईन आणि म्हाताऱ्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये सोडायला सांगेन. अरे वा. आणि मी माझ्या प्रेयसीसोबत बसची वाट पाहत तिथेच थांबेन. हे उत्तर तर अफलातून आहे. यात बुद्धिमत्ता आणि माणुसकी दोन्ही दिसतं. हो, पण यासोबतच काही कठीण जनरल नॉलेजचे प्रश्नही विचारले जातात. जसं की सार्क, जीएसटी, डीएनएचे फुल फॉर्म काय आहेत? किंवा 2023चा क्रिकेट वर्ल्ड कप कुठे झाला? किंवा HTML आणि मॉडेम म्हणजे काय? बरोबर. पण इथे मला तुम्हाला एक विचारायचं आहे. समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर अजिबात येत नसेल, तर फेकाफेकी करण्यापेक्षा थेट मला माहीत नाही म्हणणं खरंच सुरक्षित असतं का? यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि याचं उत्तर आहे हो, ते सर्वात सुरक्षित असतं. कसं काय? कारण मुलाखत घेणारे अत्यंत तल्लख आणि अनुभवी असतात. खोटं बोलून त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करण्यापेक्षा प्रामाणिकपणे अज्ञान कबूल केल्यास एक सकारात्मक छाप पडते. म्हणजे स्वतःच्या अपयशाबद्दल सांगताना त्यातून आपण काय शिकलो हे सांगणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. शिकण्यावरून आठवलं, विदेशी भाषेचं महत्त्व सांगणारी एक मस्त गोष्ट आहे यात. कोणती? एक लहान उंदीर आणि त्याची आई रस्त्याने जात असतात. ठेस समोरून अचानक मांजर येते. बापरे, मग? तेव्हा उंदराची आई चक्क कुत्र्यासारखा भू भू असा आवाज काढते आणि मांजर पळून जाते. हा, भारी आहे. मग आई उंदराला म्हणते, पाहिलंस, विदेशी भाषा शिकल्याने आपले प्राण वाचले. खूपच मार्मिक उदाहरण आहे हे. हो, पण हे सगळे नियम कागदावर वाचायला सोपे वाटतात. प्रत्यक्ष मुलाखतीत याचा वापर कसा होतो हे समजण्यासाठी दस्तऐवजात 2 उमेदवारांची गोष्ट दिली आहे. प्राची आणि विलासची गोष्ट. हो, प्राची देशमुख आणि विलास काळे. प्राचीची मुलाखत ही आदर्श मुलाखत मानली गेली आहे. हो, तिने हिरवी साडी नेसली होती ना? हो, आणि जेव्हा तिला विचारलं की हिरवी साडी का, तेव्हा ती म्हणाली, हिरवा रंग शांतता देतो, पण सर्वच गोष्टी हिरव्या घातल्या असत्या तर रंगांचा अतिरेक झाला असता आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा जीवनाचं संतुलन बिघडवतो. वा, किती प्रेझेन्स ऑफ माइंड आहे हा. पण मला सांगा, प्राचीने साडीबद्दल जे हे तत्वज्ञान मांडलं ते थोडं जास्त फिल्मी किंवा ओव्हर कॉन्फिडंट वाटत नाही का? मुलाखतकार यामुळे नाराज होऊ शकले असते. हां, तसं बघायला गेलं तर जोखीम होती, पण इथेच प्राचीचा स्वतंत्र विचार दिसून येतो. इंडिपेंडेंट थिंकिंग. हो, तिने केवळ रटाळ उत्तर न देता एका साध्या प्रश्नाला जीवनाच्या तत्वज्ञानाशी जोडलं. हे खरंय. आणि तिने आंतरराष्ट्रीय राजकारणावरही ठाम मत मांडलं. अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याबाबत तिने स्पष्ट भूमिका घेतली. आणि क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताच्या पराभवाचं अचूक विश्लेषणही केलं. हो, पण जेव्हा तिला खतांवरील सबसिडीबद्दल विचारलं तेव्हा तिने प्रामाणिकपणे मान्य केलं की तिला ते माहीत नाही. हीच ती बौद्धिक नम्रता. अगदी.
पण दुसरीकडे विलास काळेची मुलाखत म्हणजे एक पूर्णपणे अयोग्य मुलाखत होती. हो, त्यांनी उन्हाळ्यात चक्क काळा सूट घातला होता ना? हो, आणि परवानगीशिवाय तो खुर्चीत बसला आणि परत घाबरून उभा राहिला. बापरे, तो तर खूपच नर्वस असेल. खूप. न्यूटनचे नियम आणि आइन्स्टाईनच्या सिद्धांताबद्दल त्याला काहीच सांगता आलं नाही. अरे रे. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे फावल्या वेळेत टीव्हीवर शाहरुख खान आणि सलमान खानच्या मुलाखती बघण्याची आवड असल्याचं त्याने सांगितलं. बरं, आवड असू शकते, पण त्याचं काही तार्किक कारण तरी त्याने दिलं का? नाही ना, तो काहीच कारण देऊ शकला नाही. आणि शेवटी बाहेर पडताना घाबरून जाऊन त्याने स्वतःचं पाकीट खाली पाडलं. यावरून प्राचीची निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य कितीतरी पटीने सरस आहे हे सिद्ध होतं. नक्कीच. तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? अर्थ हाच की मुलाखत ही फक्त काही तांत्रिक प्रश्नांची उत्तरे देण्याची जागा नाहीये. हो, ती तुमच्या सर्वांगीण विकासाचे आणि कॉमन सेन्सचे प्रदर्शन करण्याची एक संधी असते. शेवटी जाताना पगार किंवा सुट्ट्यांबद्दल न विचारता कंपनीच्या भविष्याबद्दल सकारात्मक प्रश्न विचारणं कसं फायदेशीर ठरतं हे आपण पाहिलं. बरोबर. स्वतःला अवास्तव मोठं करून सांगू नका, पण स्वतःची कमतरता सांगतानाही आत्मविश्वास सोडू नका. खूपच छान मुद्दा आहे हा. आणि श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. मुलाखत घेणारे तुमच्याकडे केवळ एक कर्मचारी म्हणून पाहत नसतात. हो, ते विचार करत असतात की उद्या जर कंपनीवर काही मोठं संकट आलं तर हा उमेदवार माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहील की सगळ्यात आधी घाबरून पळून जाईल. अगदी बरोबर. त्यामुळे स्वतःच्या रोजच्या आयुष्यात तुम्ही कोणत्या प्रकारचे उमेदवार आहात याचा नक्की विचार करा.